थोडं जपून जावं लागेल आपल्याला. जय शिवराय मंडळी, कोकणी देव या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे अशा भन्नाट ठिकाणी जाणार आहोत की जिथे ट्रॅकिंग करणाऱ्या प्रत्येक ब्लॉगरला वाटतं की आपण हा ट्रॅक नक्की करावा. आणि आज आपण जाणार आहोत गोरखगडला. गोरखगड म्हणजे भटक्यांचा एक थरारक अनुभव घेण्याचं ठिकाण आहे. अशा या गोरखगडला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आपण ज्यावेळी गडावर येतो तेव्हा पहिल्यांदा इथे एंट्री आहे. गडावर येतानाच पहिलं हे मंदिर लागतं. मग मंदिराच्या इथून आपल्याला पुढे जायचं आहे. आपण जसं गडाच्या पायथ्याशी जे गोरक्षनाथांचं मंदिर आहे, त्या नाथ महाराजांच्या पादुका आहेत. पहिला आधी आपण या गडावर मंदिरात जाऊन येऊ. नाथ संप्रदायाचे गुरु श्री गोरक्षनाथ यांचे गडाच्या पायथ्याशी एक भव्य आणि सुंदर मंदिर आहे. असं सांगितले जाते की या गोरक्षगडावरती गोरक्षनाथ ध्यानधारणेसाठी येत होते. मित्रांनो, आता हे जे गोरक्षनाथांचं जे मंदिर आहे ना, तिथून आपण पाया पडलेलो आहोत. आणि त्याच्या बाजूनेची जी वाट आहे ती गडावरती जाते. हे बघा, या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे परत. हे काय समोर अजून भरपूर आहे चालायचं. जंगल पूर्ण वाढलेलं आहे. अजून लांब आहे भरपूर. मित्रांनो, आता आपण आहे ना गडाच्या अजून अर्धा टप्पा नाही झालाय, पण मग चांगली हवा निघाली चालून चालून. आज वातावरण पण एकदम दमट आहे. म्हणजे पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही. त्यामुळे चालताना थोडा घाम येतोय. तो व्ह्यू आहे तो बघा, एक नंबर. हा आपण आता अर्ध्या टप्प्यावरती आलो. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे परत. इथून गडावरती पोहोचण्यासाठी मित्रांनो आपल्याला अजून अर्धा तास लागणार आहे. थोडं ऊन आले आता परत. आता वाजलेत 11 वाजले जातात. म्हणजे अजून अर्धा तासात आपण गडावरती पोहोचू. मित्रांनो, आता आपण आहे ना, हे बघा गडाच्या इथून आलो. आता इथे गोरखनाथाचा गड इथून चालू होईल. पण इथे आता एक मंदिर आहे. त्याआधी पहिलं मंदिरात आपण दर्शन घेऊया. हे बघा, गडाच्या पहिले झालो ना की इथे गोरक्षनाथांचे या पादुका आहेत. त्याच्याच बाजूलाही हे बघा आहे शिवपिंडी आणि पुढे हे मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, पहिलं आपण आधी मंदिरात दर्शन घेऊया. हे बघा,
हे मंदिर आहे. या मंदिरातून मग आपण दर्शन घेतो. त्याच्या बाजूला एक शिवपिंडी आहे. इथून आपल्याला परत या बाजूने आपल्याला परत वरती जायचं आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, या मंदिरात आपण दर्शन घेतलंय. आता या मंदिराच्या इथून या बाजूने आहे ना, ही जी वाट आहे ही गडावर जाते वाट पुढे. तर आता आपल्याला गडावरती जायचं आहे पुढे. इथून अजून आपल्याला एक 15-20 मिनिटं लागतील गडावरती पोहोचण्यासाठी. मुख्य जो गड आहे ना, तो मंदिराच्या इथून सुरू होतो चढण्यासाठी. इथून एक 15 मिनिटं लागतील वरती पोहोचायला. मित्रांनो, आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. पण तिथे आहे ना एक पाण्याचा टाका आहे. तिथून समोर दिसतो ना बघा, हा पाण्याचा टाका आहे. पण आता इथून जी वाट आहे ना, ती एक्झॅक्ट गवत वाढल्यामुळे वाट दिसत नाही आपल्याला. त्यामुळे आपण तिकडे नको जाऊया. इथूनच आता आपण पहिला ती गडावरती जाऊ. हे बघा मित्रांनो, आता ना आपण ते मंदिर आहे ना तिथून एक 5 मिनिटावरती आलो. आणि हा इथून आपल्याला वरती गडावरती पोहोचायचं आहे. 5 मिनिटं लागतील गडावरती पोहोचायला. हा जो गडाचा मुख्य द्वार आहे. मित्रांनो, जे आहेत ना, आज ऊन पडल्यामुळे ज्या पायऱ्या आहेत ज्या गडाच्या, त्या एकदम सुकलेल्या आहेत. तर जास्त पाऊस असला तर शक्यतो या गडावर येणं टाळा, कारण हे पूर्ण पाऊल वाट खराब आहे एकदम. हे बघा, आपल्याला आता या टॉपला जायचं आहे परत. मित्रांनो, या ज्या गडाच्या पायऱ्या आहेत ना, आपल्याला थोड्याफार हरिहरचं जे पायऱ्या आहेत ना, त्या प्रकारची आठवण करून देतात. कारण सेम तसं जावं लागतं, पण थोडा पॅच टिपिकल आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, हा जो पॅच आहे ना थोडा डिफिकल्ट आहे. कारण आपल्याला पूर्ण दगडात उभं चालत जावं लागतं. त्यामुळे थोडा सावध जावं लागेल गडावरती जाण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, येताना या गडावरती जपून या आणि पायात चांगल्या प्रकारचे जे ग्रीप असतील अशी शूज घाला. आपण पोहोचलोय गडावरच्या पहिल्या दरवाजाला. मित्रांनो, आपण त्या पॅचने आलो जो ना, थोडा हा जो मध्ये पॅच आहे थोडा रिस्की आहे. कारण पावसात पूर्णपणे ते स्लिपरी होतं. त्यामुळे येताना सावध या. आणि हा आज आपला पहिला दरवाजा झाला. या मित्रांनो, ज्या पहिल्या पायऱ्या आपण चढून झालेल्या आहेत, या इथे मुख्य वाटेतून आलो ना, प्रवेश केला की याच्या बाजूला या अशा परत कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. ह्या पण थोड्या अरुंद आहेत. त्यामुळे व्यवस्थित पकडून जावं लागेल आपल्याला. कारण ह्या हे बघा, या पायऱ्या आहेत. मित्रांनो, ज्यावेळी आपण बघा त्या पायऱ्यातून पुढे येतो ना, इथे आपल्याला हा मोडी लिपीमध्ये कोरलेला एक शिलालेख दिसतो. हे बघा, हा शिलालेख मोडी भाषेत लिहिलेला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही. ज्यांना मोडी लिपी समजते त्यांच्याकडून कधीतरी तो अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आता आपल्याला वेगवेगळ्या पायऱ्यावरती चढून परत जायचं आहे. मित्रांनो,
अशा ठिकाणी येताना आहे ना योग्य प्रकारे काळजी घ्या, कारण पावसाळ्यात असे गडे धोकादायक असतात आणि पावसाळ्यात जास्त पाऊस असेल तर अशा गडावरती येण्याचं टाळा शक्यतो. कारण हे बघा पूर्ण असं आपल्याला हे त्या पाठीमागे उभ्या पायऱ्या आहेत त्या चढून याव्या लागतात आणि त्याच्या बाजूला जी दरी आहे त्यामुळे जरा तरी आपलं लक्ष इकडे तिकडे गेला की सरळ वरची तिकीट, त्यामुळे शक्यतो आपण जपून चालावं. मित्रांनो बघा, आपण ज्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश केला की त्याच्या बाजूलाच ही गुहा आहे आणि त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पण आपल्याला तिकडे जायचं नाही कारण पावसाळ्यात वाट आता पूर्णपणे ना गवत आहे आणि त्यामुळे दिसत नाही पुढे वाट. त्यामुळे शक्यतो माहीत नसेल तर आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया नको. 3 टप्प्यात कोरलेले आहेत. हा जो गडाचा जो पहिला टप्पा होता त्याच्या बाजूलाच आपण ती गुहा वगैरे बघितली आणि खालीच एक पाण्याचं टाक आहे. त्या पायऱ्या चढून झाल्या आणि अजून आपल्याला जो शेवटचा टप्पा आहे ना या परत अशा पायऱ्या आहेत, त्या चढून गेलो की आपण शेवटच्या टप्प्यावरती पोहोचणार. मित्रांनो, आपण गडावर जी पायऱ्या चढून आलो ना की बाजूला देवा एक पाण्याचं टाक आहे. पण आता ते पूर्णपणे पाणी आहे त्याच्यामध्ये, पण थोडं गढूळ दिसते. या पाण्याच्या टाक्याच्या इथून आपल्याला परत शेवटचा जो गडाचा टप्पा जो आहे मेन, जिथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे वरती, तिथे आपल्याला जायचं आहे. इथे बाजूलाच एक मंदिर आहे, त्या मंदिरात आधी आपण पाया पडू आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. मित्रांनो बघा, गडावरती ना एक गुहा आहे मोठी, त्याच्यामध्ये आपण रात्रीचं जर तुम्ही आलात तर राहू वगैरे शकतात. त्याच्याच बाजूला एक छोटी देवडी आहे. या गुहेच्या इथून आलोत ना आपण, हे बघा की याच्या बाजूला जे पाण्याचा एक छोटा टाका आहे, पाणी एकदम स्वच्छ आहे. हे बघा अजून एक टाका आहे, स्वच्छ पाणी आहे. बघा, जर इमर्जन्सी असेल तर आपण हे पाणी पिऊ वगैरे शकतो. पाण्याचा मुबलक असा साठा आहे बाजूला. जसे बघा, पावसाळ्यात येताना थोडा रिस्की आहे, त्यामुळे येताना शक्यतो पावसाळ्यात येणं टाळा. पाऊस जास्त वगैरे असेल तर, कारण हे पूर्ण ज्या वाटा आहेत ना निसरट्या बनतात आणि त्यामुळे थोडा रिस्की पॅच आहेत. आता आपल्याला जो शेवट गडाचा जो शेवट आहे ना तो पूर्ण करायचा आहे, मग आपला हा गड पूर्ण फिरून होईल. आणि या गडाचा इतिहास सांगायचं झालं तर हा सातवाहनकालीन आहे आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात हा गड कदाचित टेहळणीसाठी म्हणून वापर केला जात होता. हे बघा, पाण्याचा अजून एक टाक आहे, म्हणजे तुम्ही या गडावर तरी त्याच्या बाजूलाच अजून एक आहे, परत त्याच्या बाजूला अजून एक आहे, म्हणजे पाण्याचे टाके कमीत कमी 4-5 पाण्याचे टाके आहेत. आणि इतिहासात
त्या गडाचा उपयोग टेहानीसाठी करत असतील एवढं नक्की, कारण हा जो समोर दिसतोय ना तो मच्छिंद्रगड आहे आणि त्याच्याच बाजूला हा आपला गोरखगड आहे. म्हणजे बाजूलाच दोन जे गड म्हणता येणार नाहीत पण हे टेहानी बुरुज होते, जे की त्या काळात टेहानीसाठी महाराजांच्या काळात वापरत असतील. आता हा जो गडाचा शेवटचा पॅच आहे तो हा बघा. थोडा इथे शिडी वगैरे लावलेल्या आहेत. या शिडीच्या पॅचने आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा जो शेवटचा टप्पा आहे ना, हे बघा, ते थोडा रिस्की पॅच आहे, त्यामुळे थोडा जपून जावं लागेल आपल्याला. शेवटचा मित्रांनो हा जो पॅच आहे ना, ती शिडी लावलेली आहे, त्या शिडीने आपल्याला वरती जायचं आहे. मागे जो दिसतोय ना तो मच्छिंद्र सुळका आहे. माका काय करू तुमका जाऊन जातो. माका काय करू मोबाईल बॅगेमध्ये. हा मित्रांनो शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे थोडं सावध जावं लागेल इथून. कारण हे बघा थोडासा पावसाच्या पाण्यामुळे आहे ना पूर्ण त्या पायऱ्या आहेत त्या ओल्या झालेल्या, आणि त्यामुळे थोडं सांभाळून जावं लागेल आपल्याला. आणि हे बघा हे जे इथे असे पकडण्यासाठी आहे, त्यामुळे आपण इथे पकडून वगैरे जाऊ शकतो आणि त्याचा पुरेपूर वापर करा पावसाळ्यात. हे बघा हे जे दिसते हे पकडण्यासाठी आहेत ग्रीप. हा जो पॅच आहे थोडा रिस्की आहे, कारण इथले ज्या या पायऱ्या आहेत ना पूर्ण नॅरो आहेत, त्यामुळे थोडा रिस्की पॅच आहे. सांभाळून चढा, कारण थोडा दुर्लक्ष आपल्या जीवावर बेतू शकतो. हे जे पकडण्यासाठी ग्रीप आहेत ते ग्रीपने आपण पकडून पकडून जाऊ शकतो. हे बघा कुणाल पकडून पकडून हे बघ ग्रीप आहेत बघ, ते अशा आहेत ना पकडण्यासाठी. आपल्याला खोबे आहेत, त्या खोबेमध्ये पकडा आणि वरती हळूहळू जावा, कारण जरासाठी आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या जीवावर भेटू शकते. त्यामुळे हळूवार गडावरती आहे बघा. त्या पायऱ्या चढून जसं येतो ना आपण, ह्या गडाच्या पायऱ्या आहे बघा, ह्याच्या गडाच्या पायऱ्या चढून आलो ना की तेच बाजूला एक पाण्याचा टाका आहे, की तेवढी आहे सांगता येत नाही. हे बघा मित्रांनो, बघा पूर्ण उभ्या पायऱ्या आहेत. ह्या जशा हरिहर गडावरती पायऱ्या आहेत ना, सेम तशा पायऱ्या आहेत. हे बघा मित्रांनो, आता आपण एकदम टॉप व्ह्यूला आलो आहेत. गडाचा जो शेवट आहे ना टप्पा, त्या टप्प्यावरती आलेलो आहेत. आणि आता आपण इथून वरती गेलो की वरती गोरक्षनाथांचं जे मंदिर आहे तिथे गडाचा शेवट होतो. विक्रमगडाचा शेवटचा टप्पा आहे आणि इथे गोरक्षनाथांचं मंदिर आहे. हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे.
मित्रांनो, आपला ब्लॉगचा आता इथे शेवट होतो आहे. आपण भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.